नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी दोघी एकमेकांशी बोलत असतात. ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांनाही अशी खात्री असते की नाना आता शुद्धीवरती आलेच आहे. म्हटल्यानंतर आता नानाच सांगतील की त्यांना पायरीवरनं नेमकं ढकललं कोणी होतं. पण मात्र जानकीचं असं म्हणणं असतं की अहो ऋषिकेश, आत्ताच कशाला, नाना आत्ताच शुद्धीत आलेत आणि सगळे खूप खुश आहेत. आता हे सगळं करण्याची गरज काय? आधी मला असं वाटतंय की नानांना पूर्णपणे बरं होऊ दे, खरं खोटं करण्याची आत्ताच काही गरज नाहीये. याच्यावरती ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो, जानकी याची गरज आहे. घरातल्या गोष्टी ह्या कोणामुळे सुरू आहेत, हे सगळं कोण करतंय हे सगळ्यांसमोर यायलाच हवं. जानकी, मी खूप वाट बघितली, आता तू निर्दोष आहे आणि ती ऐश्वर्या गुन्हेगार आहे ना हे सिद्ध व्हायलाच हवं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नाना शुद्धीवरती आलेले असतात आणि आता नानांच्या रूम मध्ये आता जानकी येते. आता जानकीला पाहता नाना हळूहळू डोळे उघडून तिच्याकडे बघत असतात. त्याच्यानंतर जानकी आता नानांना म्हणते, नाना फायनली तुम्ही शुद्धीत आलात. या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघितलीये. किती दिवस लावले तुम्ही शुद्धीत यायला आणि तुम्हाला माहिती का, तुम्ही जेव्हा शुद्धीत नव्हतात ना तेव्हा मी रोज इथे येऊन बसायचे. मला तर कधी कधी असा भास व्हायचा की तुम्ही मला रिस्पॉन्ड करताय. आता हे स्वप्न सत्यात बदललंय हे पाहता नाना खूप बरं वाटतंय. पण मी अशी एकटी किती दिवस बोलणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा माझ्याबरोबर बोलायचंय आणि ठणठणीत लवकर बरं व्हायचंय. जानकीचं हे सगळं बोलणं ऐकता नाना लगेच इमोशनल होतात आणि नानांच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागतं. जानकी लगेच आता नानांना समजून सांगू लागते की नाना अहो काय चाललंय तुमचं, डोळ्यातनं असे अश्रू नाही आणायचे. जानकी लगेच स्वतःच्या पदरांनी नानांचे डोळे पुसते. जानकी रडतच आता नानांना म्हणत असते, नाना मी देवळात जाऊन आले आणि तुमच्यासाठी अंगारा आणलाय. जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे बरं नाही वाटत ना तोपर्यंत मी रोज तुम्हाला अंगारा लावणार आहे. आणि जानकी आता देवळातून आणलेला तो अंगारा नानांच्या कपाळावरती लावते. नाना आता जानकीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण काय नानांना बोलता येत नसतं. जानकी नानांना म्हणत असते, नाना मला समजतंय की तुम्हाला माझ्याशी खूप बोलायचंय. नाना अहो खूप काही झालंय, खूप काही घडून गेलंय. आणि जानकीला लगेच आता घडलेला प्रकार आठवू लागतो. तिला नानांच्या जीवावरती झाप जेव्हा ऐश्वर्याने सोडला होता तो प्रकार आठवत असतो. त्याच्यानंतर तिला सुमित्राचं बोलणं आठवत असतं. त्या मृत्यूपत्राबद्दल सुद्धा आता आठवत असतं. त्याच्यानंतर घराचा ताबा ऐश्वर्याकडे गेलाय, या सगळ्या गोष्टी आता जानकीला आठवत असतात. जानकी आता नानांना सावरत म्हणते, नाना तुम्ही शुद्धीत आलायत ना त्याच्यामुळे आता कसलंच टेन्शन नाही घ्यायचं. अर्धी लढाई आपण इथेच जिंकलीये. घरचे खूप काळजीत होते की तुम्ही शुद्धी देत नव्हतात, पण आता तुम्ही शुद्धीत आलाय ना त्याच्यामुळे तसंच लवकर आता ठणठणीत बरे सुद्धा व्हा आणि हे घर सांभाळा. इकडे आता जानकीचं ते सगळं बोलणं पाहता नाना लगेच इकडे स्वतःशीच म्हणतात, जानकी तू काहीतरी लपवतेस आणि ही गोष्ट मला कळतीये. तू ती गोष्ट सांगत नाहीयेस आणि मला बोलता देखील येत नाहीये. तरी सुद्धा तुझं लई कौतुक आहे. सुमित्रा म्हटली की मी शुद्धीवरती यावं म्हणून तू लई कष्ट घेतलेस, व्रत केलंस. एक मुलगी आपल्या वडिलांसाठी जे जे काही करेल ना ते सगळं तू केलंस. त्याच्यानंतर नाना आता आपला हात जानकीच्या हातामध्ये देत असतात. जानकी सुद्धा नानांचा हात आपल्या हातात घेते आणि नानांना म्हणते, नाना मला माहिती आहे की तुम्हाला सुद्धा माझ्याशी खूप बोलायचंय, पण तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. लवकरच तुम्ही आता बोलायला लागाल, चालायला लागाल आणि सगळं पूर्वीसारखं सुरळीत होईल. इकडे आता जानकीचं बोलणं ऐकल्यानंतर नाना सुद्धा लगेच स्वतःशीच म्हणतात की जानकी मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय. सुमित्राकडनं मला सगळं कळलंय, ती तुम्हा दोघींवरती संशय घेतीये. पण मात्र मी सुद्धा लवकरच याला वाचा फोडील. ज्या दिवशी मला बोलता येईल ना त्या दिवशी मी सुमित्राला सांगेल की मला जिन्यावरनं ढकललेली माझी जानकी नाही तर ती ऐश्वर्या होती. नाना आता जानकीशी बोलायला प्रयत्न करत असतात, तर मग जानकी नानांना शांत करत म्हणते की नाना तुम्ही शांत व्हा. मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याशी खूप बोलायचंय, पण आत्ता ती वेळ नाहीये. तुम्ही जास्त ना स्वतःच्या मनाला ताण नका देऊ. तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. मी सुद्धा इथेच आहे आणि तुम्ही सुद्धा इथेच आहे. आपण ना नंतर गप्पा मारू. जानकी आता तिकडं निघून जाऊ लागते, पण मात्र नानांना जानकीला कुठेच जाऊ देऊ वाटत नव्हतं. मग आता जानकी नानांना म्हणत असते की नाना मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याशी बोलायचंय, माझ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे. मी ना नंतर कधीतरी येईल, आता तुम्ही फक्त आराम करा. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता नानांना शुद्ध आली म्हटल्यानंतर ऐश्वर्या खूपच घाबरून गेलेली असते. ऐश्वर्या आणि सयाजीराव हे दोघेही एकमेकांना भेटलेले असताना ऐश्वर्या आता पॅनिक होत सयाजीरावांना म्हणत असते, दादा आता सगळं संपलंय. सयाजीराव आता ऐश्वर्याला म्हणत असतात, नाना शुद्धीवरती आले हे बी तूच सांगितलं, पण मात्र त्याला बोलता येत नाही ना हे पण तूच सांगितलंस ना. ऐश्वर्याचं म्हणणं असतं, त्यांना बोलता येत नाही म्हणून काय झालं, पण मात्र ते हातवार करून तर सांगू शकतात ना. आता नाना ना गप्पा नाही बसणार, त्यांना बोलता जरी येत नसलं ना तरी ते हातवार करून आणि खुणा करून सांगू शकतात. ऐश्वर्याचं म्हणणं असतं, मी काय करू, आता ते नाही गप्प बसणार. पण मात्र आता सयाजीरावांच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं. सयाजीराव म्हणतात, आपण त्याला कायमचं गप्प केलं तर.
ऐश्वर्या म्हणत असते, कसं गप्प बसायचं, आपण त्यांच्या खोलीमध्ये साप सोडला पण प्रत्येक वेळी ती जानकीमध्ये आली आणि सगळ्या गोष्टी डॅडा सगळ्यांच्या नजरेमध्ये येत आहेत. पण आता काहीतरी वेगळं आपल्याला करावंच लागेल. आता सयाजीरावांचं म्हणणं असतं, त्याला एखादी भीती घालून आपण त्याचं तोंड बंद केलं तर. पण मात्र ऐश्वर्याचं म्हणणं असतं की डॅडा कसली भीती, त्या माणसाला कसलीच भीती नाहीये. माझ्याबद्दल सगळं कळल्यानंतर कसं निडर होऊन सगळ्यांना एक्सपोज करायला निघाला होता आणि म्हणूनच तर मी त्यांना ढकललं ना. आणि ऐश्वर्या घाबरत म्हणत असते, डॅडा हे सगळं करून ना काही उपयोग नाहीये. आपल्याला काहीतरी वेगळं असं काहीतरी करावं लागेल आणि ज्याने त्याला भीती वाटेल आणि तो घाबरेल. भीती वाटून घाबरून ते माझं नाव नाही घेणार असं काहीतरी करावं लागेल. तेवढ्यात तिथे ओवी तिथे फुटबॉल खेळत असते आणि ओवीचा बॉल इकडे ऐश्वर्या आणि सयाजीरावांकडे येतो. तर मग आता ओवी बॉल आणण्यासाठी तिथे येते. तर मग ऐश्वर्या आणि सयाजीराव लगेच तिथे बाजूला जाऊन लपतात. त्याच्यानंतर आता ऐश्वर्या टेन्शनमध्ये म्हणते, इथे आपल्याला काय करावं सुचत नाहीये आणि ही जानकीची मुलगी मस्त बॉल खेळतीये. ओवी तिथेच बाजूला बॉल खेळत असते आणि सयाजीराव आता एकटक त्या ओवीकडे बघत असतात. तर मग आता ऐश्वर्या लगेच सयाजीरावांना म्हणते, अहो डॅडा कसल्या विचारांमध्ये गुंग झालात, इथे मी तुमच्याशी बोलतेय आणि तुम्ही गप्प काय झालाय. मग त्याच्यानंतर आता सयाजीरावांच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, राजाचं जर थोबाड बंद करायचं असेल ना तर पोपटाचा गळा दाबावा लागतो. ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणत असते, डॅडा तुम्ही काय बोलताय ना हे मला नाही समजतंय. तुम्ही कोड्यात नका बोलू, काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोला. तर मग आता सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, कळल तुला समज, कारण माझ्या डोक्यामध्ये एक जंगी आयडिया आली आहे. त्या ऐश्वर्या विचारत असते की काय आयडिया आली आहे. तर मग आता सयाजीराव ओवीकडे पाहत असतात. त्याच्यामुळे ऐश्वर्याला सुद्धा समजतं की नक्कीच ओवीचाच काहीतरी प्लॅन आहे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे डॉक्टरांनी नानांच्या पथ्य पाण्याची लिस्ट पाठवलेली असते आणि सारंग आता ती लिस्ट वाचून दाखवत असतो. तर मग आता शर्वरी लगेच म्हणते, ही गोष्ट ना खूपच भारी झाली की नाना शुद्धीवरती आले. तेवढ्यात लगेच तिथे जानकी येते आणि सुमित्रा लगेच म्हणते, देव्याईच्या कृपेने हे शुद्धीवरती आले ना, हे खूप बरं झालं. तेवढ्यात जानकी येते आणि जानकी म्हणते, अगदी बरोबर बोलला ताई. आणि जानकी देवी आईचा प्रसाद सगळ्यांना वाटप करते. जानकी आता सुमित्राला म्हणत असते, आई मला असं वाटतंय की आपण देवी आईची ओटी भरूयात, कारण तिच्या कृपेमुळेच तर नानांना बरं वाटलंय ना. शर्वरी आता बरोबर म्हणत असते, पण मात्र ना यामध्ये तुझा सुद्धा तेवढाच वाटा आहे, कारण नाना बरे व्हावेत यासाठी तू जे काही निर्जळी व्रत केलं ना त्याचंच फळ आलंय हे. आजी आता लगेच मध्येच बोलत म्हणते, हो पण नानासाहेब अजून पूर्णपणे बरे कुठे झालेत, फक्त ते खुणेनेच तर बोलतायत ना. जानकी जर तू हे व्रत पूर्ण केलं असतंस ना तर नानासाहेब पूर्णपणे बरे झाले असते. शर्वरी लगेच आता आजीला म्हणते, आजी माझं काय म्हणणं आहे माहिती का, वहिनीचे जे राहिलेले उपवास आहे ना तू का नाही कंटिन्यू करत ग. सगळे आता लगेच गालातल्या गालात हसत असतात. शर्वरी आजींना म्हणत असते, अगं फक्त नाना बरे होईपर्यंत निर्जळ उपवास तर करायचे, तू का नाही करत ते. सारंग सुद्धा लगेच आजीला म्हणू लागतो, काय ग आजी आजपासून करते का सुरुवात. मग त्याच्यानंतर सुमित्रा लगेच त्यांच्या दोघांना शांत करत म्हणते, काय चाललंय तुमचं, माझ्या आईला ना त्रास नका देऊ. तेवढ्यात आता आजी मध्येच बोलत म्हणते, मला असं वाटतंय की आपण नानासाहेबांना विचारूयात का की त्यांना जिन्यावरनं कोणी ढकललं. पण मात्र जानकी म्हणत असते की आजी आता नको, कारण नाना आत्ता कुठेतरी शुद्धीवरती आलेत. उगाच त्यांना आपण प्रेशर नको देऊयात, आत्ता कुठे ते रिस्पॉन्स करायला लागलेत. पण मात्र ऋषिकेशला सुद्धा आजीचं म्हणणं पटलेलं असतं आणि ऋषिकेश म्हणत असतो, आपण आत्ताच जाऊयात आणि नानांना विचारूयात की खरं काय आणि खोटं काय ते. सुमित्रा आता ऋषिकेशला म्हणते, नको, त्यांना आत्ताच डोळा लागलाय, आपण नंतर विचारूयात. जानकी म्हणत असते, आपण हा न्यायनिवाडा ना उद्या लावूयात, आत्ता नानांजवळ कोणीच नको जायला. आणि सगळेच आता शांत राहतात. त्यानंतर रात्री नाना आता निश्चिंतपणे झोपलेले असताना तिथे नानांकडे आता ऐश्वर्या येते. तिथे ऐश्वर्या सुद्धा असते आणि ऐश्वर्याला नानांना आता धमकावून त्यांना गप्प करायचं असतं. नाना तिथे शांतपणे झोपलेले असताना ऐश्वर्या आता नानांच्या जवळ येते आणि त्यांच्या तोंडावरती पाणी मारत नानांना उद्धटपणे बोलत त्यांना म्हणत असते, ए म्हाताऱ्या उठ लवकर. आता ऐश्वर्या नानांना म्हणत असते, तुला बोलता येत नाही तरी सुद्धा कशाला स्वतःचं थोबाड उघडायला जातोस, गप्प बस ना जरा. तुला मला ज्या काही शिव्या द्यायच्या असतील ना त्या मनातल्या मनात दे. आणि आता ऐश्वर्याला नानांना तिने कशा प्रकारे सीडीवरनं ढकलवून दिलं ते आठवत असतं. आता नाना ऐश्वर्याला खानाखुणा करत तिला तिकडनं जायला सांगत असतात. तर ऐश्वर्या नानांना म्हणते, अरे वा, तुला बोलता येत नाही तरी सुद्धा तुझे हात खूप वळवळत आहेत. जेव्हा आई तुला विचारतील की तुम्हाला कोणी ढकललं सांगा ना, तेव्हा तू माझ्याकडेच बोट दाखवशील ना. नाना आता लगेच ऐश्वर्याकडे बोट दाखवायला लागतात. तर मग ऐश्वर्या लगेच घाबरल्याचं नाटक करू लागते आणि लगेच ड्रामा करत म्हणू लागते, अरे बापरे, आता मी काय करू, आता सगळ्यांना कळेल की मी ढकललंय तुम्हाला, झालं आता सगळं, संपला माझा खेळ, सगळ्यांना कळेल की मी ढकललंय. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या नानांना म्हणते, असं काही वाटतंय का तुला. अरे नाना, तुला माहिती का, मला हरवणारा ना अजून पैदा नाही झालाय आणि तू मला एक्सपोज करून गेला, बघ तुझी हालत काय झाली.
आणि तू आता माझ्यावरती बोट रोखलंस तर मी तुला जिवंत ठेवेल असं वाटतंय का तुला? तर मग आता नानांना त्याचं काहीच वाटत नसतं आणि नाना लगेच ओरडत असतात. तर मग आता ते सगळं पाहता ऐश्वर्या लगेच म्हणते, अरे वा, म्हणजे तुला स्वतःच्या जीवाची सुद्धा भीती वाटेनाशी झालीये. पण आता मी तुला जे काही दाखवणार आहे ना त्याच्यावरनं तुला नक्कीच भीती वाटेल. आता व्हिडिओ बघितल्यानंतर ते तुझं तू ठरव की तुला तोंडावरती बोट ठेवून गपचूप पडायचंय की माझ्याकडे बोट दाखवायचंय. ऐश्वर्या लगेच तिच्या मोबाईलमधला कसला तरी व्हिडिओ आता नानांना दाखवते आणि तो व्हिडिओ पाहता नाना सुद्धा खूप घाबरून जातात आणि आश्चर्याने ऐश्वर्याकडे बघत असतात. त्याच्यानंतर सकाळी आता जानकी गुलाबदादांकडे येते आणि त्यांना म्हणू लागते, मी माझं निर्जळी व्रत निम्म्यातच सोडून दिलं. तर मग गुलाबदादा म्हणतात की कारण तुमची तब्येत बिघडली होती. जानकी म्हणते, होतेच ना, मग मी देवी आईला कशातच शांत नाही बसले. देवी आईला मी एक नवस केला होता की गावातल्या लोकांना मिठाई वाटेल आणि बघा ना, देवी आईने माझं ऐकलं. नाना आता बरे झालेत. तुम्ही आता हातातली सगळी कामं सोडा, हलवायाकडे जा आणि पहिले मिठाई घेऊन या. जानकी गुलाबदादाच्या हातामध्ये पैसे देऊ लागते, पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या जानकीच्या हातातले पैसे हिसकावून घेते. तर मग आता ऐश्वर्या गुलाबदादाला म्हणते, गुलाब जा आणि माझी रूम साफ कर. आईने किल्ल्या माझ्याकडे दिल्यात, त्या किल्ल्या माझ्या ताब्यात आहे आणि तू हे विसरलायस का? मी जे तुला सांगते ना ते शिस्तीत ऐकायचं आणि शिस्तीत करायचं. आता ऐश्वर्याचा हा तोरा पाहता जानकी तिच्याकडे आश्चर्याने पाहत असते. त्याच्यानंतर गुलाबदादा लगेच ऐश्वर्याच्या रूममध्ये निघून जातात. इकडे ऐश्वर्या माजुरडापणा करत करत त्या पैशाने हवा घेत असते आणि आता जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या चाव्या हातामध्ये आल्यात म्हणजे काय तू मालकीन नाही होत? कुठल्या अधिकाराने तू ते पैसे खेचून घेतलेस? आत्ताच्या आत्ता माझे पैसे परत कर. आणि जानकी ऐश्वर्याच्या हातातले ते पैसे घेण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र ऐश्वर्या काय ते पैसे द्यायलाच तयार नसते. ऐश्वर्या म्हणते, एवढे पैसे कधी कमावलेस ग तू? याच्यावरती आता जानकी म्हणते, तू कोण ग मला विचारणारी? शिस्तीत ते पैसे ना परत कर. आणि जानकी आता ऐश्वर्याच्या हातातले ते पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर मग ऐश्वर्या जानकीला म्हणते, अगं देते ना मी पैसे तुला. आधी मला तू एक गोष्ट सांग की हे पैसे तू कुठून काढलेस? तर जानकी म्हणते, माझ्या कपाटातून, कारण माझ्या नवऱ्याने कमवलेत ते पैसे. तर मग आता ऐश्वर्या म्हणू लागते, आणि हे पैसे कुठनं कमवलेत तुझ्या नवऱ्याने? माझ्या कंपनीमधनं. आणि नानांनी त्या विलमध्ये काय लिहून ठेवलंय की कंपनी कोणाच्या नावावरती आहे? आता कंपनी आणि सगळं माझ्या नवऱ्याच्या नावावरती आहे. त्याच्यामुळे ते कोणाचं झालं तर सगळं माझं हो. जानकी अगं म्हणत असते, ते मी स्वतःसाठी नाही घेते, ते गावातल्या लोकांना मिठाई दान करायची आणि ते नानांसाठी. याच्यावरती ऐश्वर्या लगेच तोऱ्यात म्हणते, तुला दान करायचंय ना तर तू घराच्या बाहेर पड, कष्ट कर आणि मग दान कर. माझ्या पैशांना हात नाही लावायचा. जानकी ऐश्वर्या म्हणते, या घरामध्ये तुझं काहीही नाहीये. हे सगळं तू जे काही मिळवलंयस ना ते खोटेपणा करून मिळवलंय आणि तू ही गोष्ट लवकरच गमावणार आहे. फक्त नाना शुद्धीवरती येऊ दे, मग सगळ्यांना कळेल की कोणाला काय मिळालंय आणि कोणाला काही नाही मिळालंय. ऐश्वर्या म्हणत असते, मग तुला आणि तुझ्या नवऱ्याला मी एक पैसा सुद्धा देणार नाहीये. याच्यावरती आता जानकी म्हणते की त्यांचं नाव सुद्धा तोंडातून काढू नको. त्यांचा आवाज पाहता घरातले सगळेच आता तिथे येतात. शर्वरी लगेच विचारते की काय चाललंय, का भांडताय? तर मग आता इकडे ऐश्वर्या लगेच सुमित्राकडे येते आणि तिला म्हणते, अहो आई, जानकी वहिनी पैसे दान करायला निघाल्यात. जानकी सुमित्राला म्हणू लागते, आई ही वाटेल ते बोलतेय. नाना शुद्धीवरती आल्यानंतर मी नवस केला होता की गावातल्या लोकांना मी 10 किलो मिठाई वाटेल, त्याचेच हे पैसे आहेत आणि हिने डायरेक्ट सरळ सरळ पैसे माझ्याकडून हिसकावून घेतले. तर मग आता ऐश्वर्या म्हणू लागते, कारण ते पैसे आमचे आहेत. कारण मृत्यूपत्रात नानांनी लिहिलंय ना, पैसे अडका कंपनी सगळं सारंगच्या नावावरती आहे आणि तुम्हाला जर का पैसे हवेत तर आमच्याकडनं मागून घ्यायचे ना. ऋषिकेश म्हणतो, अच्छा, म्हणजे मी माझ्या भावाकडनं आणि तुझ्याकडनं पैसे मागायचे का? तुझं जरा सुद्धा डोकं ठिकाण्यावरती आहे का? तर मग आता ऋषिकेश ऐश्वर्यावरती ओढायला लागतो. तर जानकी लगेच आता ऋषिकेशला शांत करत असते. ऋषिकेश जानकीला म्हणतो, बास झाले जानकी, हिला ना खूप सहन केलं, आता ना पाणी पूर्णपणे डोक्यावरून जातंय. ऐश्वर्या, आता तू मुकाट्याने ते पैसे जानकीच्या हातामध्ये दे. पण मात्र ऐश्वर्याचं म्हणणं असतं की दादा हे बघा, नानांनी जे काही लिहिलंय ना त्याचा मी अनादर करू शकत नाही. तुम्हाला इतकीच जर नडे ना तर आमच्याकडनं उसने पैसे घ्या. तर ऋषिकेश लगेच ऐश्वर्याला म्हणतो, बाद झाला ऐश्वर्या, पैसे आता उसने मागायला आम्ही काय तुला भिकारी वाटलो का? सुमित्रा सुद्धा तो सगळा प्रकार पाहत असते आणि सगळे आता आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहत असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता नानांना सगळ्यांनी बोलवलेलं असतं आणि आता ऐश्वर्या विचारत असते की कोणी ढकललं तुम्हाला, सांगा नाना. ऐश्वर्याचं ते घाबरवणं पाहता इकडे जानकी समोर येते आणि नानांना म्हणते की नाना, तुम्हाला घाबरायची ना अजिबात गरज नाहीये. तुम्हाला सांगा की कोणी ढकललं. सगळे विचारत असतात की नाना तुम्हाला कोणी ढकललं. तर नाना आता लगेच इकडे ऐश्वर्याकडे बोट दाखवतात, पण नानांचं तेच बोट आता जानकीकडे जातं. कारण ऐश्वर्याने तशा पद्धतीने नानांना धमकावूनच ठेवलेलं असतं की नानांचा सुद्धा नाईलाज असतो. तर मग आता ऐश्वर्या लगेच ड्रामा करत म्हणते, बघा नानांनी हात जानकी बहिणींकडे केलं
ऐश्वर्या लगेच म्हणत असते की नानांना जानकी वहिनीनेच ढकललं. सगळेच आता आश्चर्याने पाहायला लागतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.